तुषार पाटील दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. तुषार दादा पाटील वळूयात सेमीफायनल क्रमांक 1. पहिला चेंडूवर काय घडतंय? कॅचेडीचा कॉल तर आहे, मात्र कॅच होते ड्रॉप. कॅच छोडा की मॅच छोडा दोस्त असं म्हणावं लागेल. आणि या सेमीफायनलच्या पुढील उर्वरित चेंडूचं धावतं समालोचन करतील आमचे साथी समालोचक रामजी मोरे सर. तोपर्यंत धन्यवाद. अगदी पहिला सेमीफायनलचा सामना आपला पाहायला मिळतोय. यामधून मात्र जो संघ विजय होईल तो आपला चिखलेवाडी या संघाबरोबर चिखलवाडी या संघाबरोबर दोरात करताना पाहायला मिळेल. तर पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर लॉफ्ट शॉट खेळला गेला, मात्र त्यानंतर कुठेतरी चेंडू तिथे मात्र पाहिलं तर जे ड्रॉप केला गेलाय. आणि धावा आतापर्यंत 2 धावा या धावफलकावरती आहेत. त्यानंतर मात्र आणखीन एक टायमिंग मात्र प्रॉपर होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस चुकी केली जात नाहीये. अगदी विकेटचं पत्र होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. माफ करा, 2 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो. तर येस 3 चेंडू धावफलकावरती आपण पाहिलं या षटकातील 3 चेंडू मात्र धावफलका धावा आहेत केवळ आणि केवळ 2 धावा. आणि येस गोलंदाज मिस्टर शंकर लोहार. यस आणि अगदी चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव मात्र केवळ मिळते. अगदी पहा एका षटकाचा सामना आहे आणि तरी काय कमालीची गोलंदाजी हाताळले. जर पहिल्या चेंडूवर त्या 2 धावा यदा कदाचित आल्या नसतात तर आतापर्यंत मात्र स्थिती खूपच बिकट आपल्याला पाहायला मिळाली असती. धावा येत आहेत तर 3 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळेस ही धाव मात्र कंप्लीट केली जाईल का? यस तर डॉट चेंडू आहे का सर? डॉट यस नक्कीच 22ची धाव आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आहे आणि आपण पाहतोय की त्याचबरोबर आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. केवळ 4 धावा धावफलकावरती. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, अन्यथा मात्र आपल्याला एखादा लो स्कोरिंग सामना पाहावा लागेल. लो स्कोरिंग सामना तुम्हाला सामोरं जावं लागेल. हो यावेळेस प्रहार चढवलाय, टायमिंग झालंय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. अगदी धावा मात्र किती तर धावा मात्र घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धावांनी धाव फलक पोहोचते. केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. चला आणि लगेच चला बिराजी संघ आपण मैदानामध्ये जायचं लगेच. काय झालं? नाही क्लिअर आम्हाला इथून पण दिसलं ते क्लिअर आहे एकदम. येस येस काय हरकत नाही. तर 2 धावा या चेंडू आल्या, 6 धावा धावफलकावरती आलेत आणि 7 धावांचं टार्गेट असेल. आणि चला बिराजी संघ मित्रांनो आपला आणखीन एक मेगा फायनलचा सामना खेळायचा आहे. जरा काही करा आपण प्लीज. आणि त्याचबरोबर चला फलंदाजाने मैदानामध्ये यायचं आहे. आणि चला चिखलवाडी संघाचे कर्णधार आपण इकडे यायचं आहे. अच्छा ओके. तर पहा चिखलवाडी संघ आपल्यासाठी सूचना आहे, कर्णधार आपण जरा लक्ष द्यायचं आहे.
आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवायचा आहे. हा सामना संपल्याबरोबर आपला स्क्वॉड घेऊन आपण मैदानामध्ये जायचं आहे. टॉस मैदानामध्ये केला जाईल आणि विजय संघ आपण सुद्धा लगेच मैदानामध्येच जायचं आहे. यस, लाईनअप करून आपण मैदानामध्ये यायचं आहे आणि मैदानामध्ये आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला चला जरा घाई करा मित्रांनो प्लीज. चला बॅट्समन जरा घाई करा मित्रांनो. चला जरा चला. तर मित्रांनो होळीचा सण आपण घरी जाऊन केवळ पोळ्या खायच्या नसतात, तर तो आनंद असतो सण साजरी करायचा. एक अगदी छोटीशी का होईना ती होळी आपण घरामध्ये पेटवतो. तो अगदी कुटुंबासमवेत त्या होळीला फेऱ्या मारायच्या असतात आणि आपले सुखदुःख त्याच्यामध्ये जे काय वाईट क्षण आपले अनुभव असतील किंवा जे काय आपलं वाईट सवय आपल्याला त्याच्यामध्ये दहन करायचे आहेत आणि त्यामुळे हा सण आपण कुटुंबासमवेत साजरा करतो. तर प्लीज आपण जरा घाई करा. तर 7 धावांची गरज आहे. शेवटचा आपण पाहतोय मेगा फायनलची सेमीफायनलचा हा सामना. इथून मात्र जो संघ विजय येईल तो चिखलेवाडी या संघाबरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. तर जरा आपण स्पीडअप करा प्लीज. तर या ठिकाणी मॅन फ्रॉम तडवळे प्रवीणजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी तुषार पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडावा. चला सामना सुरू करा. तर पहिला बॉल फुटवर्कचा वापर आणि लाऊड अपील केली जाते, मात्र चेंडू जातोय अवांतर. यस, आता मात्र सामना बरोबरीमध्ये आलाय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस अशा क्रुशियल मोमेंटवरती अशा नाजूक वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही. अशा प्रकारचे तुम्ही डॉट अवांतर चेंडू मात्र तुम्ही फेकू शकत नाही आणि तुम्हाला सामना यदा कदाचित कमवावा लागू शकतो. आणखीन एक खराब चेंडू. अगदी आम्ही आताच म्हटलं होतं की अशा प्रकारे तुम्ही चेंडू फेकू शकत नाही, मात्र गोलंदाज एक चांगली लाईन शोधण्याच्या नादामध्ये मात्र कुठे खराब चेंडू फेकले जातात. अगदी पायावर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतो, मात्र लेगशिकच्या बाहेर चेंडू निघून जातात. दोन्ही चेंडू पाहिला आपण अवांतर. 2 धावा आल्या. आता मात्र येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आणखीन एक अवांतर चेंडू. 3 धावा धाव फलकावरती. 7 चेंडू आले. आता मात्र केवळ 4 धावांची गरज. या अगदी नक्कीच जो संघ मात्र पराभूत होईल त्याला अगदी तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती समाधान मानावं लागेल. मात्र जो संघ विजय होईल तो मात्र मेगा फायनलमध्ये दाखल होईल. चिखलेवाडी या संघासमोर 2 हात करताना तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर 1 धाव मात्र आली. आता मात्र केवळ आपण पाहतो 3 धावांची गरज असेल. 5 चेंडू 3 धावा. अखेर आपण पाहिलो एक लिगल डिलिव्हरी फेकण्यासाठी तब्बल 3 अवांतर चेंडू फेकले गेले या गोलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजे गरिबी में आटा गेला आपण म्हणतो ना, अगदी त्या प्रकारची परिस्थिती. अगदीच धावा कमी आणि यावेळेस येतोय बिग हिट षटकार आणि या 6 धावांनी आपण पाहतोय संघ मात्र इथे विजयी होतोय. तर चला चिखलेवाडी संघ आपल्या मैदानामध्ये एंटर करा. चिखलेवाडी संघ आपण आपला स्क्वॉड घेऊन मैदानामध्ये एंटर करा. एंटर करा प्लीज. चला मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मैदानामध्ये एंटर करायचं आहे आणि त्याचबरोबर चला विजय संघ आपण सुद्धा मैदानामध्ये जायचं आहे आणि त्याचबरोबर मी राब बोरे या स्पर्धेतून मात्र आपली इथून रजा घेतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण मला आमंत्रित केलं.